बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसह आज लातूरच्या रेणापूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी स्वतः सहभाग झालेली आहे. सध्या ती आपल्यासोबत आहे. काही वेळात हा मोर्चा देखील निघणार आहे. मला सांगा, साधारण 18 दिवस होत आहेत, काय मागण्या आहेत? आज रेणापूर या ठिकाणी मोर्चा होतोय, सहभागी असतो सुद्धा. मागणी एवढीच आहे की म्हणजे शासनाकडून तर एकच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जे आज तुम्ही मोर्चाला सहभागी झालात, मला अशीच तुमची साथ हवी आहे. आज मी सुद्धा मोर्चाला आली आहे, हा माझा छोटा भाऊ. तसेच तुम्ही आज जास्त म्हणजे संख्येने सहभागी व्हाल, म्हणजे अशी मला विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी राहा आणि या लढ्यामध्ये माझे व माझ्या कुटुंबाची किंवा आमच्या गावाची तुम्ही साथ द्या आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल. खरं म्हणजे शासन स्तरावर देखील आता हालचालींना वेग आलाय, मात्र कुठंतरी आरोपी अटक होत नाही. यात तर खंत वाटतेच, कारण की आज 18 दिवस झालेत, म्हणजे तर आणखी 4च आरोपींना अटक झाली आणि 3 तर तसेच आहेत. त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या आणि कठोरात कठोर शिक्षा द्या. नक्कीच साधारण आज 18 दिवस होत आहेत. लातूरच्या रेणापूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता काही वेळात हा मोर्चा देखील निघणार आहे. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, रेणापूर, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.